आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आवाज आपल्या हक्काचा। त्रिमूर्ती दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन। उल्हासनगर येथील लाल चक्की चौक परिसरात त्रिमूर्ती दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपूर्ण सप्ताहात भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे लाल चक्की परिसरातील दत्त मंदिराजवळ भाविकांची गजबज पाहायला मिळत आहे। या सोहळ्यात त्रिमूर्ती दत्त मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसहित हजारो भाविकांच्या उपस्थित अखंड सोहळा साजरा होत आहे। जसं या दत्ताच्या मंदिरात मी आलो आहे, माझ्या जीवाला एकदम सुकून भेटले आणि हमेशा मी याची सेवा करत राहील आणि सगळ्या जगांनी केली पाहिजे आणि त्यांचा लाभ उचलला पाहिजे। आणि खरं आता जवळजवळ आपल्या इथं 1995 सालापासून हा अखंड हरिनाम सोहळा सादर होत आहे। कारण ह्यापूर्वी आमचे गुरु होते यादव बाबा, त्या तिथपासून हा सप्ताह कार्यक्रम चालू झाला आणि तो आत्तापर्यंत चालत आलेला आहे। आता ह्याच्या पुढं काय, त्या भगवंताची कृपा जर चालवतच राहणार आहे। आम्ही बंद करणार होतो, परंतु आम्ही बंद नाही केलं, तर आम्ही चालवतच राहिलो। एवढंच बोलून चालेल। असा कार्यक्रम म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह पण म्हणतो। तर हा त्रिमूर्ती दत्त मंदिर, त्रिमूर्ती दत्त जे आहेत त्यांचं मंदिर आहे आणि त्यांचा 14 तारखेला जन्मोत्सव कार्यक्रम आहे। तर हे जे आपलं ठिकाण आहे लाल चक्की दत्त मंदिर येथे, हे आज 82 पासून म्हणजे इकडे सप्ताह चालू होतं। 82ला मंदिर स्थापना केली, त्याच्यानंतर सद्गुरू यादव बाबा हे आमचे वडील आणि सगळे गुरु येते, तर ह्यांनी हे मंदिर स्थापना करून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला 3 दिवसाचं झालं। त्याच्यानंतर पुढे 2006ला त्यांच्यानंतर त्यांची शिष्यमंडळी, त्यांची मुलं, समाज या सगळ्यांनी एकत्रित राहून हा कार्यक्रम पुढे चालू ठेवलेला आहे। आज हा 30वा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि ह्याचं सगळं श्रेय त्यांची शिष्यमंडळी, समाज जे त्यांनी एकवटलेलं होतं, प्रेमाचा समाज, हा समाज सगळं एकत्र त्यांनी धरून ठेवलं आहे। ह्या समाजाच्या आणि त्यांच्या शिष्यमंडळीच्या, त्यांच्या मुलांच्या सान्निध्यातून हा कार्यक्रम भव्य दिवसेंदिवस वाढत चालू आहे। तर ह्या कार्यक्रमाला जेवढं लोकांचं सहकार्य आहे की कुठे आम्ही काही मागा जात नाही, काय नाही, पण दरवर्षीप्रमाणे ते स्वतःहून आणून देतात, श्रद्धेने सगळा कार्यक्रम पार पडतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे त्यांचा आभार बी मानायचे जे जनता आपलं सहकार्य करते। कारण कार्यक्रम भगवंत एकाचा कोणाचा नसतो, हा अनेकांचा हातभार लागल्याचे पूर्ण तो होत नाही आणि ते चमत्कार जो म्हणतात तर हा आम्हाला या कार्यक्रमातून पाहायला मिळतो। ब्युरो रिपोर्ट, तक्षशिला एक्सप्रेस, उल्हासनगर।